नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीच्या निकालाबद्दलचा एक महत्त्वाचा अपडेट जिल्हा परिषद जळगावने अधिकृत माहितीद्वारे प्रसिद्ध केला आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच उर्वरित जे पदे आहे त्या पदांची एक्झाम झालेली नाही, तर ती एक्झाम का झालेली नाही याचे देखील कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता जिल्हा परिषद जळगावने रिझल्ट कधी लागणार आहे याच्याबद्दल अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. तर या माहितीमध्ये असे दिले आहे की जिल्हा परिषद पदभरती सन 2023 अंतर्गत विविध संवर्गाच्या सरळ सेवेने रिक्त पदे भरतीबाबत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती आणि परीक्षा IBPS कंपनीकडून घेण्यात आली होती. त्यानंतरनं प्राप्त झाल्यानंतरनं सदरचा निकाल जळगाव जिल्हा परिषदेच्या www.jpjalgaon.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी त्यांनी शॉर्ट नोटीसमध्ये माहिती सांगितली आहे. मित्रांनो, ही जी माहिती दिली आहे याच्यावरून असा अंदाज वर्तवण्यात येतो की झेडपी भरतीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. तर मित्रांनो, हळूहळू अशी शॉर्ट नोटीस प्रत्येक झेडपी प्रसिद्ध करेल. तर मित्रांनो, झेडपी भरतीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. तर आता आपण पाहूयात जी उर्वरित पदे आहेत त्यांची एक्झाम का होत नाही याचं कारण आपण जाणून घेऊयात. जे मित्रांनो उर्वरित पदे होते जसे की कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक 40% 50% त्यानंतरनं सुपरवायझर हे उर्वरित पदे होते यांची एक्झाम अद्यापही झाली नाही. त्यानंतरनं याचे वेळापत्रक हे अद्यापही प्रसिद्ध झाले नाही. तुम्ही इथे पाहू शकतात. हे अहमदनगरचं झेडपीचं वेळापत्रक आहे. तुम्ही पाहू शकतात 6/12/2023 नंतरनं कोणतेही वेळापत्रक प्रसिद्ध झालं नाही. तर मित्रांनो, 4 महिने उलटूनही ग्रामसेवक, आरोग्य सेवकांची परीक्षा होईना. विविध संवर्गातील 19,460 पदांसाठी भरती निघाली होती झेडपी भरती. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांची विविध संवर्गातील एकूण 19,460 पदांच्या भरतीसाठी 4 महिन्यांपूर्वी जाहिरात काढली होती. त्यापैकी जवळपास 90% पदांसाठी परीक्षा घेण्यात आली असून अद्यापही ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदांसाठी परीक्षा घेतली नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करूनही 4 महिन्यानंतरही परीक्षेसाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तर मित्रांनो, झेडपी भरती 2023 मध्ये जे उर्वरित पदांची एक्झाम झाली नाही, ते जे पदे आहेत ते पेसा संवर्गातील आहेत आणि मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता इथे तलाठी भरतीबद्दलचं प्रसिद्धीपत्रक आहे. तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये अशी माहिती दिली आहे की तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू असणारे 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पिटिशन फॉर स्पेशल लीव्ह टू अपील सी नंबर तुम्ही इथे पाहू शकतात. त्यानंतरनं मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असणाऱ्या 13 जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो, जे पेसा कायदा लागू असणारे 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरतीमार्फत भरले जाणारे जे पद आहेत त्यांचे रिझल्ट जो आहे तो अद्यापही त्यांनी सांगितलेला नाही. वनरक्षकच्या निकालाबाबत दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावर निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर याद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, वनरक्षक भरतीबाबत अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. मित्रांनो, तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल याच्यामध्ये जे पेशा क्षेत्र आहे त्यामध्ये अनुसूचित क्षेत्र जे आहे ते वगळून जो काही प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे पार पाडण्यात आली आहे. तसेच मित्रांनो, याची देखील होऊ शकते भरतीच्या उर्वरित पदांची ही परीक्षा लवकर होऊ शकते. या 2 भरतीच्या निर्णयानंतरनं झेडपी भरतीच्या उर्वरित पदांची परीक्षा लवकरच होऊ शकते आणि त्याचे वेळापत्रक ही लवकरच जाहीर होऊ शकते. जसं तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीचं आपण पाहिलं, जे पेसा संवर्गात असतील आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये जे पद असतील ते त्यांचं प्रोसेस वगळून जे उर्वरित प्रक्रिया आहे ती प्रक्रिया संपूर्णपणे शासन मान्यतेने पार पाडण्यात आली आहे. तसेच झेडपी भरती होऊ शकते असे अंदाज वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, ही माहिती होती झेडपी भरतीच्या निकालाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.